नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल आणि स्नेहल जंत्रमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. इथे आमच्या मम्मी सासूबाई आमच्या. तर नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून, आमच्या दोघीकडून, आमच्या भालेराव फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षानिमित्त मी आज एक फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवरती केकची रेसिपी शूट करून तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. मी पण तो केक फर्स्ट टाईमच बनवते. तर चला आपण स्टार्ट करूया. त्याआधी सिंबाला आली मिलीला बेटा. इथं झोप चालली आहे दुपारची. शिमू बोल बाळा. आ नाही नाही, ही आमची मिनी अशी झोपली. हे उठल्यावरती भेटवेल तुम्हाला. इथं मी 2 ऑरेंजचा रस काढून घेतलेला आहे, ज्यूस बनवला आहे. आणि इकडं ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, काजू, टुटी फ्रुटी, काळे मनुके आणि पिवळे मनुके. आणि हे सगळं आपण या ऑरेंज ज्यूसमध्ये मिक्स करून घेणार. आपले सगळे नट्स आणि जे चेरीज वगैरे होत्या ते मिक्स करून झालेलं आहे. हे सगळे नट्स आणि चेरीज जे आहेत ते ऑरेंज ज्यूसमध्ये असे भिजण्यासाठी ठेवलेले आहेत रेस्ट करायला. ते आपण अर्धा तास ते 1 तास ठेवू शकतो. तर तेवढ्या वेळ आपण याला रेस्ट करूया आणि त्यानंतर बाकीची पुढची प्रोसेस करूया. तर सर्वप्रथम आपण हे बनवणार आहे साखरेचा पाक, असा जो प्लम केकसाठी गरजेचा असतो. तर त्यासाठी इथं मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घेतलेली आहे. याचा आपल्याला पाक बनवायचा आहे. साखर वितळण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये फक्त थोडंसं पाणी घालायचं आणि ही साखर पूर्ण वितळून याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. ही आपली साखर वितळली आहे आणि त्याचा असा कलर झाला आहे. त्यापेक्षा आणखीन थोडा डार्क करायचा आहे. बघू आपण कितपत कलर अचीव करू शकतो. हा एवढा असा कलर मी अचीव करू शकले. यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी, कारण का आपण जर असंच ठेवलं तर परत ही साखर घट्ट होऊन जाणार आणि आपल्याला जसं सिरप पाहिजे तसं नाही मिळणार. यापेक्षा डार्क पाहिजे पण तो येईना. गूळ टाकून तो कलर येतो. ॲक्च्युली गूळ त्यासाठी स्पेसिफिकली यूज करतात, पण मी आज साखरेचं केलं आहे ट्राय. नेक्स्ट टाईम आपण गुळाचा केक ट्राय करूया. तर मी इथं गॅस बंद करते आणि या सिरपला आपण थंड करून घेऊया. हा ट्रान्सपरंट नाही, थोडासा कलर आलेला आहे. तर असा कलरचा तरी सिरप मिळालेला आहे आपल्याला. ही सेम वाटी आपण पुढच्या प्रोसेससाठी यूज करणार आहे. तर आधी आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. तर यामध्ये सर्वप्रथम मी 1 वाटी मैदा घेणार. हे असं 1 वाटी मैदा घेऊया. एक चमचा बेकिंग पावडर, थोडासा बेकिंग सोडा, हे सगळं चाळून घ्यायचं. आता मगाशी ज्या वाटीने आपण साखर घेतली, मैदा घेतला, त्याच वाटीमध्ये पाव वाटी तेल घ्यायचं. तुम्ही जे खाता ते तेल घ्या, फक्त त्याला कुठला स्मेल नसावा. किंवा तुम्ही बटर यूज करू शकता, तूप पण यूज करू शकता. मी इथं पाव वाटी तेल घेतलं आणि ह्या शुगर सिरपमध्ये ॲड केलं. हे शुगर सिरप थंड झालेलं आहे. पाव वाटी दूध याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि हे छान मिक्स करून ढवळून घ्यायचं. याला एकाच डायरेक्शनमध्ये असं मिक्स करून घ्या. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असं अर्धं क्लॉकवाईज फिरवलं, अर्धं अँटी क्लॉकवाईज फिरवलं असं तर करू नका. एकाच डायरेक्शनमध्ये फिरून मिक्स करा. आता हे जे आपलं मिक्सचर आहे मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडरचं, ते आपण याच्यामध्ये ॲड करूया. लम्स न ठेवता हे असं स्मूथ बॅटर बनवून घ्या. हे बघा. आणि मगाशी जे आपण हे मिश्रण बनवून ठेवलं होतं, जे स्टार्टिंगला मी दाखवलं होतं, तर
ते आता जवळजवळ 1 ते 1.5 तास छान ऑरेंज ज्यूसमध्ये हे झालेलं आहे, मुरलेलं आहे. तर आपण हे पण यामध्ये ॲड करूया आणि याला पण चांगलं मिक्स करून घेऊया. सगळं बॅटर मिक्स केल्यानंतर आपल्याला अशी कन्सिस्टन्सी मिळाली. आता यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स ॲड करूया. 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. इकडं आपला कुकर 10 मिनटं झालं प्रीहीट होतोय. त्याच्यामध्ये मी अशी रिंग टाकली आहे. कुकरच्या डब्यामधलाच मी आता ग्रीस करून घेणार आणि हे सगळं मिक्स केलेलं बॅटर त्यामध्ये पोर करून आपण केक बेक करणार. असं हे तुपाने, मी हे टीन फक्त तुपाने घेतलंय. काही लोक असं हे तूप आणि किंवा तेल आणि मैदा, तेल आणि मैदा आणि तूप, मैदा आणि बटर असं ग्रीसिंग करून घेतात. मी फक्त तुपाने केले. आपण बघू मग आपलं काय होतंय. आणि हे सगळं बॅटर आपण यामध्ये पोर करू आणि यामध्ये बेक करायला ठेवूया. हे झालं. आता आपण याला गार्निश करूया. बदाम, काजू, गार्निश करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 35 ते 40 मिनटं याला बेक करूया. हा आधी 10 मिनटं प्रीहीट केलाय. हे आपलं केकचं भांडं गेलं. शिट्टी नाही पाहिजे, रिंग नाही पाहिजे. याला आपण मीडियम टू लो फ्लेमवरती असं एवढी फ्लेम ठेवूया आणि 40 मिनटं, 35 ते 40 मिनटं. मग मध्ये मध्ये चेक करून बघूया बेक होतोय का नाही. होप फॉर द बेस्ट. मी पहिल्यांदा 40 मिनटं केक बेक केला. तर हे चाकू टाकून चेक केलं तर तेव्हा थोडा मध्ये कच्चा लागला होता. परत त्यानंतर 10 मिनटं बेक केला. आता आपण बघूया की झालाय का. क्लीन आली. केक झालेला आहे. म्हणजे टोटल 50 मिनटं लागले आणि असा छान फुललेला आहे. आपण याला बाहेर काढू. मम्मी पक हे बघा आपला केक किती फुगलाय. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला स्वतःच कौतुक वाटते की मी चांगलं काहीतरी केलंय. आता याला आपण थंड करूया आणि त्यानंतर न डिमोल्ड करूया. हे बघा इथं आमचा सिम्बा उठलाय आणि इथं मिनू, यांना केकचा वास आलाय आणि त्यामुळे केक जोपर्यंत थंड होत नाही त्याशिवाय देऊ शकत नाही. ही जी कसरत बघा. मिनू ओ बाय. हां देऊ हां. हे बघा याचं पण. जेव्हा केक तुम्ही कुकर किंवा ओव्हनमधून बाहेर काढून ठेवता ना तेव्हा असं कापड झाकून ठेवायचं त्याच्यावरती. म्हणजे तो मॉइस्ट राहील, असा ड्राय पडणार नाही. आणि 1 तास झालेला आहे. मी पण 1 तास ठेवलाय. 1 तास ठेवायचा असतो. तर 1 तास झालाय. आता आपण याला डिमोल्ड करूया. वा, साईडनं स्वतःच कडा सोडलेले आहेत. हे बघा, मला काहीच करायची गरज नाही आहे. कडा सोडलेले आहेत त्यांनी. काहीच नाही केलं आपण. आपण ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊया. हा, अरे वा, मस्त निघलाय. छान केक झालाय माझा फर्स्ट अटेम्प्ट आणि चांगला झाला. तुम्ही पण ट्राय करा नक्की घरी. त्याला आता आपण कट करून बघूया.
सॉफ्ट झालाय. हे बघा एकदम असा सॉफ्ट केक आहे. मस्त आहे पण गरम आहे एकदम. याला आणखीन थोडं थंड होण्याची गरज आहे. हे बघा मी तूप लावलेलं आणि खाली डस्टिंगला काही कोणती पावडर किंवा मैदा नव्हता घातला पण एकदम क्लीन निघाले. बेकिंग पेपर पण घालतात पण आमच्याकडे नव्हता. आपल्या घरगुती भांड्यात इझी केलाय. तर तुम्ही पण बघा ट्राय करून. हां मम्मी सांगतील आता रिॲक्शन घ्यायची आपल्याला. आता आमच्या सासूबाई मम्मी सांगतील की कसं झालंय मम्मी खाऊन सगळं. हां गोड वगैरे. हां आता आपण मिनूला देऊन बघूया. ही आमची मिनू खाते का बघूया. मिनूने जर खाल्ला तर केक चांगला झालाय. सगळ्यात जास्त ह्यांना कळतं ना. तुम्ही मला नाराज करणार नाही पण मिनू नाराज करू शकते. हा मिनू खाते. आता आपण थोडं सिम्बाला देऊया. माझ्या सिम्बाने नाही खाल्लं. चिमू सिम्बा बघू खातोय का. चिमू खाता का चिमू. दाखव खाऊन मम्माला खाऊन दाखव. मिनी तिचा केक खाऊन. हे बघा इथं मी दिलता सगळा सफा चक केलाय म्हणजे केक चांगला झालाय. मम्मी तुम्ही मला नाराज करणार नाही खराब आहे म्हणून. मिली करू शकते. तिला काय माहिती की आपल्या आईने कसा केलाय. छान झालाय ना. हा आता मी हा जो केक दाखवला तो मम्मीला आवडला, मिलीला आवडला, आमच्या चिमूला आवडला. मी पण थोडा टेस्ट केला. छान झालाय. तर हा मी बनवलेला प्लम केक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही घरी ट्राय करा. मी फर्स्ट टाइम करून जर एवढा चांगला करू शकते तर तुम्ही आणखी छान करू शकाल. आणि हेच सगळं फॉलो करा. तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा मला कमेंट करून सांगा तुमचाही कसा झाला. आणि स्नेहल जंतरंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.